आज आपण दोडक्याच्या सालीची चटणी बनवणार. त्याच्यासाठी साल घेतली दोडक्याची. आपण दोडका भाजीसाठी वापरतो त्याची ही साल काढून घेतली. ती साल स्वच्छ पाण्याने साल धुवायची अगोदर. जी शिरा काढतो ना आपण त्याचीच आपण ही चटणी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी काय करायचं, हे स्वच्छ धुवून घेतलं. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचे आणि हे चांगलं 5 मिनिट तरी हे चांगलं भाजून घ्यायचं. तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचे. ही साल चटणी खूप छान होते. ही आपण ही वाया घालवतो दोडक्याची साल काढून, तर ही चटणी खूप छान लागते आणि शरीरालाही पौष्टिक आहे. तर आता पुढचं साहित्य घालते मी खलबत्त्यामध्ये करते. ही दगडी खलबत्ता आहे माझ्याकडे. लसूण घातला, 1 चमचा जिरे घातले, कोथिंबीर घातली आणि हे थोडंसं अर्ध बोबडं ठेचून घेतलं मी. ते झालं की त्याच्यामध्ये आता पुढचं साहित्य घालायचे आपण. तर त्याच्यामध्ये आता हे भाजलेले शेंगादाणे घालायचे 2 चमचे. शेंगादाणे झाले की मीठ घालायचे अर्धा चमचा. आणि हे चांगलं 10 मिनिट भाजून झालं की हे पण खलबत्त्यामध्ये घालून हे पण वाटून घेतले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. बघा, हे भाकरी घ्यायची, लोणचं घ्यायचं, त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं चटणीवरती, शेंगादाणे, कांदा घ्यायचा. एकदम मस्त जेवण होतं. चटणी तुम्ही